नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतातील आद्यनगरे या चॅप्टरचा अभ्यास करणार आहोत. या चॅप्टरमध्ये एकूण 4 सबटॉपिक्स आहेत. ते म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये, नगरे आणि गाव वसाहती यांच्यातील परस्पर संबंध, उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था आणि नगरांचा ऱ्हास. पहिला टॉपिक म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहरगढ येथील हडप्पा काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. जॉ फ्रँक्वा जॅरिस आणि रिचर्ड मेडो या पुरातत्त्वज्ञांनी मेहरगढ येथे उत्खनन केले. तिथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले, तिला टोगाओ संस्कृती या नावाने ओळखले जाते. हडप्पा काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा संस्कृतीचे अवशेष हडप्पा, कुणाल, भिराणा, फरमाना इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळालेले आहेत. वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले असा एक मतप्रवाह त्या काळी होता. परंतु त्याआधीच्या काळाबद्दल कोणतीच माहिती पुढे आली नव्हती. त्यामुळे इसवी सन 1921मध्ये हडप्पा आणि 1922मध्ये मोहेंजोदाडो येथील उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा इतिहास सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधामुळे भारताचा इतिहास इसवी सनापूर्वी किमान 3000 ते 3500 पर्यंत जातो. त्या काळात भारतीय उपखंड अफगाणिस्तानापासून महाराष्ट्रापर्यंत आणि मकरानाच्या किनाऱ्यापासून हरियाणापर्यंत 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. ही संस्कृती कांस्ययुगीन होती हे सिद्ध झाले आहे. या संस्कृतीची 2000वरून अधिक स्थळे सापडली आहेत. त्यातली काही स्थळे म्हणजे हडप्पा, मोहेंजोदडो, कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी इत्यादी. या नगरांचा इतिहास 3 कालखंडात विभागलेला आहे. एक म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, दुसरा म्हणजे प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि तिसरा म्हणजे उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ. पण ही नगरे वसवणारे लोक नक्की कोण होते हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. हडप्पा संस्कृतीची काही वैशिष्ट्ये बघूया. पहिलं म्हणजे सुव्यवस्थित नगररचना. पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यांसारख्या सोयींनी युक्त विशाल घरे, धान्याची कोठारे, सार्वजनिक रूपाच्या भव्य इमारती, विटकाम करताना वापरलेली इंग्लिश बॉन्ड पद्धत ज्याच्यामध्ये 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून बांधकाम केले जाते आणि ही पद्धत भूकंपप्रवण प्रदेशात जास्त उपयोगी पडते. उत्तम निसारण व्यवस्था, सार्वजनिक स्नानगृहे, नगरांचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते, त्यांमधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी केलेला उपयोग ही काही वैशिष्ट्ये आहेत. दुसरं म्हणजे मध्यवर्ती शासन व्यवस्था. पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण, विटांचा आकार, 8च्या पटीत वाढत जाणारी वजने, ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती हे मध्यवर्ती शासन व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहेत. तिसरे म्हणजे समाजव्यवस्था. अधिकारदर्शक सामाजिक उतरण, विशेष कौशल्ये प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धाप्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरच्या विधीचा पुरावा. चौथं वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक व्यवस्था. तर व्यापारासाठी उपयुक्त असलेल्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत होते, जसे की सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे, कांस्य या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती इत्यादी. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि त्यांच्या
वस्तीचा स्वतंत्र विभाग दिसून येतो. अंतर्गत आणि दूरवरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार आणि शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर केलेले नियंत्रण. 5वं म्हणजे विकसित लेखनकला, मुद्रांवर आढळणारी लिपी. आता हडप्पा संस्कृतीची काही महत्त्वाची नगरे बघूया. पहिला आहे हडप्पा. तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये सहिवाल जिल्ह्यात रावी नदीच्या काठावर हे स्थळ वसलेले आहे. या नगराचे प्राचीन अवशेष 150 हेक्टरवर पसरलेले होते. 1921 साली येथे उत्खनन सुरू झाले. त्यानंतर बरीच उत्खनने केली गेली. त्यापैकी भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मॉर्टिमर व्हीलर यांनी 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन महत्त्वाचे आहे. या उत्खननाद्वारे त्यांनी बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधून काढली. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत इसवी सनापूर्वी 3300च्या सुमारास झाली. इसवी सनापूर्वी 2600च्या सुमाराचा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीच्या उदयाचा आहे. इसवी सनापूर्वी 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ होतो आणि नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होऊ लागतो. सुरुवातीच्या उत्खननांच्या आधारे हडप्पा नगराचे विभाजन बाले किल्ला आणि नागरवस्ती अशा 2 विभागांमध्ये झालेले दिसते. पण अलीकडे झालेल्या संशोधनानुसार एकूण 4 विभाग होते असे आढळले आहे. बाले किल्ला आणि नागरी वसाहत या विभागांखेरीज नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे आणि कारखाने होते. बाले किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरे होती. हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार बाले किल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट दिसून येते. जवळच धान्य काढण्याचे ओटेसुद्धा दिसून आलेत. या बॉक्समध्ये काय माहिती दिली आहे ते बघूया. मातीच्या भांड्यांची खापरे आणि इतर पुरावस्तू यांची खास वैशिष्ट्ये आणि त्या प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननात मिळाल्या याचा विचार करून पुरातत्वामध्ये प्रागैतिहासिक काळातील संस्कृतींना नाव दिलेले असतं. घागरा आणि हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी आहे. ती हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांमध्ये उगम पावते आणि पंजाब हरियाणामधून वाहत राजस्थानमध्ये येते. तिथून पुढे पाकिस्तानातील चेलिस्तान या वाळवंटी प्रदेशात प्रवेश करते आणि कच्छच्या रणात प्रवेश करताना ती दिसून येते. पावसाळा सोडल्यास तिचे पात्र कोरडे असते. तिचा भारतातील प्रवाह घग्गर या नावाने आणि पाकिस्तानातील प्रवाह हाकरा या नावाने ओळखला जातो. तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आली आहेत. अनेक अभ्यासकांच्या मते या नदीचे कोरडे पात्र सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवणारे आहे. या नकाशामध्ये तुम्ही हडप्पा संस्कृती रावी नदीच्या किनाऱ्यावर उदयाला आली ते बघू शकता आणि इथे मोहेंजोदडो आणि हडप्पा दोन्ही प्रदेश आजच्या पाकिस्तानामध्ये आहेत हे दिसून येत आहे. अजून एक बॉक्स आहे त्याच्यामध्ये काय लिहिले ते बघूया. हडप्पा संस्कृतीसंबंधी माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सनापूर्वी 326 हे सिकंदराच्या भारतावरील स्वारीचे वर्ष हा एकमेव ऐतिहासिक पुरावा होता. परंतु हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला या कहाणीची सुरुवात 1829 मध्ये झाली. चार्ल्स मेसन या प्रवाशाने हडप्पाला भेट दिली. तिथले प्राचीन अवशेष सिकंदराला थोपवून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असे त्याने अनुमान काढले. मेसननंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बॉन्स नावाच्या एका अधिकाऱ्याने हडप्पाला भेट दिली. मेसन आणि बॉन्स या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतामुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कनिंघम यांचे लक्ष हडप्पाकडे वेधले गेले. त्यांनी
इसवी सन 1872 आणि 73मध्ये उत्खनन केले. या उत्खननानंतर हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास 48 वर्षांचा काळ जावा लागला. या एवढ्या मोठ्या कालावधीत सुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये असलेले कुतूहल टिकून होते, कारण इथे मिळालेल्या मुद्रांमुळे हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियातील संस्कृतीशी संबंध असावा असे अभ्यासकांना वाटत होते. इथे अलेक्झांडर कनिंघम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र दिसून येत आहे. यामध्ये मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा चौरस आकाराच्या असतात. मोहेंजोदाडो हे एक दुसरं महत्त्वाचं नगर आहे. राखलदास बॅनर्जी यांनी इसवी सन 1921-22 मध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू केले. या उत्खननात सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू यांच्यातील साधर्म्यामुळे मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यामध्ये संबंध असावेत असे अनुमान बांधले गेले. 1923-24 मध्ये मोहेंजोदडोची सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक जॉन मार्शल यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्ट मेके यांनी उत्खनन केले आणि त्यामध्ये बरेच पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वास्तू उजेडात आल्या. मोहेंजोदडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर वसले आहे. येथे भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरापर्यंत उत्खनन करणे शक्य नाही. त्यामुळे या थरांमध्ये मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहती इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. मोहेंजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आत्तापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानातील नगरांपैकी विस्ताराने सर्वात मोठे आहे. या वस्तीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे 2 तटबंदीयुक्त भाग होते. परंतु आणखी एक तिसरा विभाग हा बाजाराचा होता. या विभागात कारागिरांच्या कार्यशाळा तसेच मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. मोहेंजोदडो येथील अवशेषांची हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झाली नव्हती. त्यामुळे इथे सापडलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादींच्या आधारे त्या नगराची भव्यता दिसून येते. हडप्पा संस्कृतीच्या नगररचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगराचे व्यवस्थापन यांचा पुरावा यावरून मिळतो. मोहेंजोदडोच्या निर्मितीमधील पूर्वनियोजनाची तुलना चंदीगडसारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील नियोजनाशी करता येईल. यासाठी आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा अशी खात्री पटते. पुढचं शहर आहे कालिबंगन. कालिबंगन बिकानेरहून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात आहे. ते घग्गर नदीच्या काठावर वसले आहे. टेसिटोरी नावाच्या एका इटालियन भाषाशास्त्रज्ञाने त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात त्याने या स्थळाचा उल्लेख केला आणि ते इतिहासपूर्व काळातील असावे अशी त्याने नोंद करून ठेवली. परंतु ते हडप्पा संस्कृतीचे नगर होते हे इसवी सन 1960 मध्ये उत्खनन सुरू झाल्यावर स्पष्ट झाले. हे उत्खनन भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक ब्रिज बासीलाल आणि बालकृष्ण थापर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. कालिबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्याआधीची पूर्व हडप्पा संस्कृतीची अशा 2 वसाहती उजेडात आल्या. हडप्पा आणि मोहेंजोदडोच्या तुलनेत कालिबंगन लहान होते. या काळातील नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील वसाहतीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे 2 विभाग येथेही होते. कालिबंगनचे महत्त्व 2 गोष्टींसाठी आहे, ते म्हणजे नांगरलेला शेताचा पुरावा. हे नांगरलेले शेत इसवी सनापूर्वी 2800च्या सुमाराचे आहे. त्यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आत्ताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेथील बालेकिल्ल्यामध्ये ओळीने सापडलेली 6 ते 7 अग्निकुंडे.
सर्वसामान्यांच्या नागरी वसाहतीमधील घरांमधूनही अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळाले आहेत. याखेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीने अग्निकुंड असलेली एक वास्तू होती. त्यामध्ये काहींमध्ये पशूंची हाडे होती. यावरून अग्निपूजा होत असावी असा पुरावा मिळतो. लोथल हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या आखाताजवळ गुजरातमध्ये अहमदाबादपासून 80 किलोमीटरवर आहे. हे तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. इसवी सन 1955 ते 1960 या काळात S.R. राव यांच्या मार्गदर्शनाखाली येथे उत्खनन झाले. लोथलचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्याभोवती तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच तटबंदीने वेढलेल्या आहेत. लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरील महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. तेथील बाजाराचे ओटे, कोठारघर यांसारख्या वास्तू आणि गोदींवरून हे दिसून येते. लोथलच्या गोदीची रचना हे प्राचीन जगतातील अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आत्ता लोथल समुद्रापासून काहीसे आत असले तरी प्राचीन काळी ते खंबातच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात होते. यावरून लोकांनी समुद्राच्या भरती ओहोटीचे आणि त्यायोगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण केले असणार हे कळते. भरतीच्या वेळेस आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आत आणता याव्यात आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडता यावे अशी गोदीची रचना होती. आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी गोदीत पक्क्या विटांची मोरीही बांधलेली होती.